चंद्रपुरातील काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी केसी वेणुगोपाल यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच। उद्या पुन्हा बैठकीची शक्यता। वडेट्टीवार आणि धानोरकरांनी वेगवेगळे गट स्थापन केल्यानं वाद। ठाणे कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान, तर भाजपकडे उपमहापौर पद। भाजपच्या आव्हानानंतरही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता कायम। मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड, तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांची नियुक्ती। अमराठी महापौरवरून मराठी एकीकरण समितीसह मनसेही आक्रमक। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा संपला। युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती। विलिनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं। प्रफुल्ल पटेलांच्या विलिनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी हात जोडले। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी, एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी। विजय वडेट्टीवारांचा दावा। आमच्या पक्षाचा अध्यक्ष राज ठाकरे वाकरेंनी ठरवायचा का? आमच्याबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको। या राज ठाकरेंच्या ट्विटनंतर प्रफुल्ल पटेल संतापले। मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही। सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीला पुढे न्यायचंय, प्रफुल्ल पटेलांची भूमिका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, अधिकृत शासन निर्णय जारी। अजित पवारांच्या निधनानंतर जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवली। चीनच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ, विरोधकांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेनं कागद भिरकावला। काँग्रेसच्या 7 खासदारांसह माकपच्या एका खासदाराचं निलंबन। राहुल गांधींचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र, सूचनांनुसार मासिकांच्या पुराव्यांचं प्रमाण दिलं तरी विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हा लोकशाहीवरील कलंक। राहुल गांधींची टीका, चीनच्या मुद्द्यावरून माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकाचा हवाला दिल्यानं राहुल गांधींवर आक्षेप घेतला होता।